नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आपल्या इंग्रजीच्या टेक्स्टबुकमधील 11वीच्या टेक्स्टबुकमधील एक नवीन लेसन ज्याचं नाव आहे बीइंग नेबरली. या पाठाचे लेखक आहेत लुईस ऑलकॉट नावाचे. हा जो लेसन आहे बीइंग नेबरली हा लुईसा यांच्या द लिटल वुमन या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. याचे एकूण 2 भाग आहेत. त्या 2 भागांपैकी एका भागामध्ये बीइंग नेबरली ही स्टोरी घेण्यात आलेली आहे. तर याचे कॅरेक्टर आता आपण बघूयात. तर या 4 बहिणी आहेत. याच्यामध्ये मेग, जोसेफ, बेथ आणि एमी. त्यानंतर त्यांची शेजारी मिस्टर लॉरेन्स आणि हा आहे त्यांचा शेजारी मिस्टर लॉरी, जो लॉरेन्स यांचा नातू आहे. आणि या आहेत मिसेस मार्च, त्या 4 मुलींची आई. हे आहे मार्च या बहिणींचं घर, म्हणजे ज्या 4 मुली आहेत ना त्यांचं हे घर अगदी आणि हे आहे आपल्या लॉरीचं घर, की जे अगदी भव्य दगडी इमारतीने आलिशान, अगदी मोठं. आणि इतकंच नव्हे तर त्याच्या समोर एक सुंदर बागही होती. पण इतक्या मोठ्या बागेत मुलं बागडताना कधी दिसली नाही. आता आपण या कथेतील सगळ्या पात्रांविषयी पॉइंट वाईज नोट्स बघूया. तर ही आहे जोचं कॅरेक्टर. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे नोट्स म्हणून घेऊ शकता. म्हणजे आता जो जी आहे तिला लिहायला खूप आवडतं. त्यानंतर आहे मेग. मेग ही जी आहे ती खूपच रिस्पॉन्सिबल आणि केअरिंग पर्सन आहे. त्यानंतर आहे बेथ. ही खूपच जेंटल अशी मुलगी आहे, जिला गायला आणि संगीत, जिला म्युझिक खूप आवडतं आणि ती खूप एक्सलंट पियानो सुद्धा वाजवते. तर ही या बहिणीमधली सगळ्यात लहान बहीण आहे. हा आहे लॉरी, जो या मार्च बहिणींच्या अगदी शेजारी राहणारं घर, त्या घरामध्ये हा राहतो. हे आहेत त्या लॉरीचे आजोबा, जे मार्च बहिणीच्या शेजारी राहतात. आता हे कॅरेक्टर जे आहे त्या मार्च बहिणींच्या आईबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता दोघांच्याही घरांबद्दल थोडक्यात माहिती आपण बघूया. तिथं मार्च बहिणींचं जे घर आहे ते अगदी जुनं, या उलट लॉरीचं जे घर आहे ते खूपच मोठं, आलिशान आणि समोर बाग आहे असं आहे. तर अशा प्रकारे या कथेतले सगळे कॅरेक्टर, आणखी इतर सगळ्या. आता या कथेमध्ये जी जो आहे ती खूप हुशार आहे. तिला असं वाटतं की आपल्या शेजारी जे घर आहे ते अगदी ऐश्वर्याने आणि सुखाने भरलेलं आहे, पण त्याचा कुणी उपयोग घेत नाहीये. अशा जादूसारख्या महालामध्ये राहणाऱ्या त्या लॉरीबद्दल हिला खूप जाणून घ्यायचं आहे. कारण तिला असं वाटतं त्याला बघितल्यानंतर की त्याला असं वाटत नसेल का की कुणी आपल्याबरोबर खेळावं म्हणून. त्यामुळे तिला नेहमी त्याची उत्सुकता वाटते. त्यामुळे त्या मुलाशी तिनं मैत्री करावी किंवा त्याच्याबद्दल जाणून घ्यावं असं तिला सारखं वाटत असेल. पण आजकाल तो फारसा दिसत नव्हता. कदाचित तो तिथून निघून गेला असं तिला वाटलं. पण बेथ आणि एमी एकमेकींवरती या ठिकाणी बर्फ उडवत असताना एके दिवशी कोणीतरी त्या घरातून, खिडकीतून अगदी गव्हाळ रंगाचा मुलगा वाकून बघतोय असं जोला दिसला. त्यामुळे तो मुलगा कदाचित या सगळ्या गोष्टी मिस करतोय. त्यालाही खेळावंसं वाटत असेल, कारण तोही त्यांच्याच वयाचा होता ना. त्यामुळे तिला असं वाटतं की त्याला असं वाटत असेल की माझ्याशी कुणीतरी खेळावं, पण त्यामध्ये कदाचित त्याचे आजोबा त्याला कुठंही पाठवत नसतील असं जोला या ठिकाणी वाटतं. त्यामुळं ती स्वतः एक कल्पना शी करते की जेणेकरून तो फार खुश होईल आणि त्याच्याबरोबर तिची मैत्री सुद्धा होईल. म्हणून ती एके दिवशी त्या कुंपणाजवळ जाते आणि तिथं उभं राहून तपासणी करते. म्हणजे ती बघते की घरामध्ये कोणी आहे का. तर तिच्या लक्षात येतं की घरामध्ये जे आजोबा आहेत त्या मुलाचे ते घरात नाही आहेत. तर तेव्हा ती काय करते की खिडकीतून एक बर्फाचा गोळा त्या मुलाच्या रूममध्ये टाकते, जेणेकरून तो मुलगा जो लॉरी आहे तो तिच्या बरोबर बोलायला लागेल. आता या कथेमध्ये जी जो आहे ती खूप हुशार आहे. तिला असं वाटतं की आपल्या शेजारी जे घर आहे ते अगदी ऐश्वर्याने आणि सुखाने भरलेलं आहे, पण त्याचा कुणी उपयोग घेत नाहीये. अशा जादूसारख्या महालामध्ये राहणाऱ्या त्या लॉरीबद्दल हिला खूप जाणून घ्यायचं आहे. कारण तिला
असं वाटतं त्याला बघितल्यानंतर, की त्याला असं वाटत नसेल का की कुणी आपल्याबरोबर खेळावं म्हणून. त्यामुळे तिला नेहमी त्याची उत्सुकता वाटते. त्यामुळे त्या मुलाशी तिनं मैत्री करावी किंवा त्याच्याबद्दल जाणून घ्यावं असं तिला सारखं वाटत असेल. पण आजकाल तो फारसा दिसत नव्हता. कदाचित तो तिथून निघून गेला असं तिला वाटलं. पण बेथ आणि एमी एकमेकींवरती या ठिकाणी बर्फ उडवत असताना एके दिवशी कोणीतरी त्या घरातून खिडकीतून अगदी गव्हाळ रंगाचा मुलगा वाकून बघतोय असं जोला दिसला. त्यामुळे तो मुलगा कदाचित या सगळ्या गोष्टी मिस करतोय. त्यालाही खेळावंसं वाटत असेल, कारण तोही त्यांच्याच वयाचा होता ना. त्यामुळे तिला असं वाटतं की त्याला असं वाटत असेल की माझ्याशी कुणीतरी खेळावं, पण त्यामध्ये कदाचित त्याचे आजोबा त्याला कुठंही पाठवत नसतील असं जोला या ठिकाणी वाटतं. त्यामुळं ती स्वतः एक कल्पना शी करते की जेणेकरून तो फार खुश होईल आणि त्याच्याबरोबर तिची मैत्री सुद्धा होईल. म्हणून ती एके दिवशी त्या कुंपणाजवळ जाते आणि तिथं उभं राहून तपासणी करते. म्हणजे ती बघते की घरामध्ये कोणी आहे का. तर तिच्या लक्षात येतं की घरामध्ये जे आजोबा आहेत त्या मुलाचे ते घरात नाहीयेत. तर तेव्हा ती काय करते की खिडकीतून एक बर्फाचा गोळा त्या मुलाच्या रूममध्ये टाकते, जेणेकरून तो मुलगा जो लॉरी आहे तो तिच्या बरोबर बोलायला लागेल. आता बर्फाचा गोळा जेव्हा त्याच्या अंगावर पडतो तेव्हा तो मान वळून बघतो. बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती असणारा उदासपणा क्षणात गायब होतो. आता मात्र त्याच्याजवळ ही जाते आणि त्याला म्हणते की तू आवरून घे आणि आपण दोघं जण काय करत मी खेळायला तुझ्या घरी येते. घरी गेल्यानंतर जर मला घरी परवानगी मिळाली तुझ्यासोबत घरी येऊन खेळायला तरच मी येईन. कारण त्याचे आजोबाही नसतात आणि त्यामुळं तिला असं वाटतं की त्यांच्या आजोबांना कदाचित आवडणार नाही, म्हणून ती तसं म्हणते. घरी जाते. घरी गेल्यानंतर जेव्हा आपल्या बहिणीला आईला सांगते की आज मी लॉरीला भेटले, तेव्हा आई त्याला थोडी त्याची तब्येत बरी नसते ना, त्यामुळे ती त्याला एक बदामाचं पुडिंग देते. आणि तिची जी छोटी बहीण आहे बेथ, तिने काही मांजरीची पिलं पाळलेली असतात, ती सोबत घेऊन ती त्याच्याकडे परत जाते खेळायला लॉरीकडे. मग गेल्यानंतर लॉरी केक म्हणजे जे बदामाचं पुडिंग आहे ते बघून तो खूप खुश होतो आणि छोटी छोटी मांजरीची पिलंही बघून त्याला खूप आनंद होतो. आता मात्र ते पुडिंग जे आहे ते खातो. दोघंही मिळून त्याची रूम ती आवरतात. त्याच्याकडे पुस्तकं असतात, ती पुस्तकंही ती बघते. ती विचारते तुला पुस्तकं कोण वाचून दाखवते किंवा तू वाचतोस का. तेव्हा तो म्हणतो की आजोबांना वेळ असेल तर ते वाचतात, पण फारसा त्यांना माझी पुस्तकं वाचण्यामध्ये काय नाही आहे, रस नाही आहे. त्याच्यामुळं मग मी एकटाच काय करतो, जमेल तेव्हा ती पुस्तकं वाचत असतो. आता मात्र या दोघांच्यामध्ये खूप छान मैत्री झालेली होती. इव्हन या ठिकाणी लॉरी एक खंत सुद्धा बोलून दाखवतो. तो म्हणतो की माझं तुमच्या घराकडे बरंचसं लक्ष असतं. ती स्वतःच्या घरच्यांबद्दल ओळख करून देते ना. तेव्हा तो म्हणतो की हो, तुम्ही बहिणी बहिणी एकमेकींना हाका मारता, खेळत असता, तुमची आई तुम्हाला कधी कधी ओरडते. इतकंच नव्हे तर तुमच्या घराचे पडदे जेव्हा लागलेले नसतात तेव्हा तुम्ही डायनिंग टेबलवरती बसून सगळेजण एकत्र जेवता, ते बघून मला खूप छान वाटतं असं तो म्हणतो. आता बर्फाचा गोळा जेव्हा त्याच्या अंगावर पडतो तेव्हा तो मान वळून बघतो. बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती असणारा उदासपणा क्षणात गायब होतो. आता मात्र त्याच्याजवळ ही जाते आणि त्याला म्हणते की तू आवरून घे आणि आपण दोघं जण काय करत मी खेळायला तुझ्या घरी येते. घरी गेल्यानंतर जर मला घरी परवानगी मिळाली तुझ्यासोबत घरी येऊन खेळायला तरच मी येईन. कारण त्याचे आजोबाही नसतात आणि त्यामुळं तिला असं वाटतं की त्यांच्या आजोबांना कदाचित आवडणार नाही, म्हणून ती तसं म्हणते. घरी जाते. घरी गेल्यानंतर जेव्हा आपल्या बहिणीला आईला सांगते की आज मी लॉरीला भेटले, तेव्हा आई त्याला थोडी त्याची तब्येत बरी नसते ना, त्यामुळे ती त्याला एक बदामाचं पुडिंग देते. आणि तिची जी छोटी बहीण आहे बेथ, तिने काही मांजरीची पिलं पाळलेली असतात, ती सोबत घेऊन ती त्याच्याकडे परत जाते खेळायला लॉरीकडे. मग गेल्यानंतर लॉरी केक म्हणजे जे बदामाचं पुडिंग आहे ते बघून तो खूप खुश होतो आणि छोटी छोटी मांजरीची पिलंही बघून त्याला खूप आनंद होतो. आता मात्र ते पुडिंग जे आहे ते खातो. दोघंही मिळून त्याची रूम ती आवरतात. त्याच्याकडे पुस्तकं असतात, ती पुस्तकंही ती बघते. ती विचारते तुला पुस्तकं कोण वाचून दाखवते किंवा तू वाचतोस का. तेव्हा तो म्हणतो की आजोबांना वेळ असेल तर ते वाचतात, पण फारसा त्यांना माझी पुस्तकं वाचण्यामध्ये काय नाही आहे, रस नाही आहे. त्याच्यामुळं मग मी एकटाच काय करतो, जमेल तेव्हा ती पुस्तकं वाचत असतो.
आता मात्र या दोघांच्यामध्ये खूप छान मैत्री झालेली होती. इव्हन या ठिकाणी लॉरी एक खंत सुद्धा बोलून दाखवतो. तो म्हणतो की माझं तुमच्या घराकडे बरंचसं लक्ष असतं. ती स्वतःच्या घरच्यांबद्दल ओळख करून देते ना. तेव्हा तो म्हणतो की हो, तुम्ही बहिणी बहिणी एकमेकींना हाका मारता, खेळत असता, तुमची आई तुम्हाला कधी कधी ओरडते. इतकंच नव्हे तर तुमच्या घराचे पडदे जेव्हा लागलेले नसतात तेव्हा तुम्ही डायनिंग टेबलवरती बसून सगळेजण एकत्र जेवता, ते बघून मला खूप छान वाटतं, असं तो म्हणतो. जेव्हा लॉरी तिला तिच्या घराबद्दल बोलताना ऐकतो तेव्हा जो तिला म्हणते की तुला हवं तर आमच्या घरी येत जा खेळायला, आम्हाला काही तुझा त्रास वाटणार नाही. तेव्हा लॉरी म्हणतो की नाही, पर आजोबांना आवडणार नाही कदाचित. मग तू इतर वेळेस करतोस काय? तर तेव्हा तो म्हणतो की मला एक शिक्षक येतात मला शिकवण्यासाठी आणि हल्ली त्यांनाही तसा फारसा वेळ नसतो, असं तो सांगतो. मग आता मात्र या दोघांच्यामध्ये खूप छान मैत्री झालेली होती. त्यामुळे तो संबंध घर तिला फिरवून दाखवतो. घरातला तो चकचकीतपणा, ते टेबल, मखमली खुर्च्या वगैरे बघून तिला खूप भारी वाटतं. आणि घरात एक अशी खोली असते की जिथं खूप पुस्तकं असतात आणि या ठिकाणी तो तिला घेऊन जातो. ते बघितल्यानंतर ते तिथं तिला खूप आनंद होतो. मग लॉरी तिला विचारतो की तू शाळेत जात नाहीस का? तेव्हा ती म्हणते की नाही, कारण मला माझ्या आजीची काळजी घ्यावी लागते. त्याच्यावरून ती तिच्या आजीचे किस्से सांगून त्याला खूप हसवते. आणि ही चेष्टामस्करी सुरू असताना अचानक दरवाजाची बेल वाजते. वाजल्यानंतर त्यांना असं वाटतं की कदाचित आजोबा आलेत, परंतु नोकरांनी निरोप काय घेऊन येते की लॉरीला तपासण्यासाठी डॉक्टर आलेले आहेत. त्यामुळे लॉरी काही मिनिटासाठी तिथून जातो आणि त्या लायब्ररीमध्ये आपली जो एकटीच असते आणि ती पुस्तकं न्याहाळत असते आणि तेवढ्यात तिला लॉरीच्या आजोबांचा फोटो दिसतो. आणि तो फोटो ती न्याहाळत असते, तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी येतं. तिला वाटतं की तो लॉरी चाललेला आहे. त्यामुळे ती मोठ्याने म्हणते की मला माहिती आहे तुझे आजोबा जरी करारी दिसत असले किंवा कडक स्वभावाचे वाटत असले तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेमळपण आहे, त्यांची इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि मला ते तू म्हणतोस तेवढे खाष्ट नाही वाटत. तेवढ्यात पाठीमागून एक रिप्लाय येतो आणि तो गंभीर आवाजाचा असतो. असं का? मलाही तू खूप आवडलीस. हे ऐकल्यानंतर मात्र आपल्या जोची गाळण उडते आणि ती थोडीशी गडबडते. जेव्हा लॉरी तिला तिच्या घराबद्दल बोलताना ऐकतो तेव्हा जो तिला म्हणते की तुला हवं तर आमच्या घरी येत जा खेळायला, आम्हाला काही तुझा त्रास वाटणार नाही. तेव्हा लॉरी म्हणतो की नाही, पर आजोबांना आवडणार नाही कदाचित. मग तू इतर वेळेस करतोस काय? तर तेव्हा तो म्हणतो की मला एक शिक्षक येतात मला शिकवण्यासाठी आणि हल्ली त्यांनाही तसा फारसा वेळ नसतो, असं तो सांगतो. मग आता मात्र या दोघांच्यामध्ये खूप छान मैत्री झालेली होती. त्यामुळे तो संबंध घर तिला फिरवून दाखवतो. घरातला तो चकचकीतपणा, ते टेबल, मखमली खुर्च्या वगैरे बघून तिला खूप भारी वाटतं. आणि घरात एक अशी खोली असते की जिथं खूप पुस्तकं असतात आणि या ठिकाणी तो तिला घेऊन जातो. ते बघितल्यानंतर ते तिथं तिला खूप आनंद होतो. मग लॉरी तिला विचारतो की तू शाळेत जात नाहीस का? तेव्हा ती म्हणते की नाही, कारण मला माझ्या आजीची काळजी घ्यावी लागते. त्याच्यावरून ती तिच्या आजीचे किस्से सांगून त्याला खूप हसवते. आणि ही चेष्टामस्करी सुरू असताना अचानक दरवाजाची बेल वाजते. वाजल्यानंतर त्यांना असं वाटतं की कदाचित आजोबा आलेत, परंतु नोकरांनी निरोप काय घेऊन येते की लॉरीला तपासण्यासाठी डॉक्टर आलेले आहेत. त्यामुळे लॉरी काही मिनिटासाठी तिथून जातो आणि त्या लायब्ररीमध्ये आपली जो एकटीच असते आणि ती पुस्तकं न्याहाळत असते आणि तेवढ्यात तिला लॉरीच्या आजोबांचा फोटो दिसतो. आणि तो फोटो ती न्याहाळत असते, तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी येतं. तिला वाटतं की तो लॉरी चाललेला आहे. त्यामुळे ती मोठ्याने म्हणते की मला माहिती आहे तुझे आजोबा जरी करारी दिसत असले किंवा कडक स्वभावाचे वाटत असले तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये प्रेमळपण आहे, त्यांची इच्छाशक्ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि मला ते तू म्हणतोस तेवढे खाष्ट नाही वाटत. तेवढ्यात पाठीमागून एक रिप्लाय येतो आणि तो गंभीर आवाजाचा असतो. असं का? मलाही तू खूप आवडलीस. हे ऐकल्यानंतर मात्र आपल्या जोची गाळण उडते आणि ती थोडीशी गडबडते. आता मात्र ते आजोबा तिला जवळ बोलवतात आणि म्हणतात की तुला असं खरंच वाटतं का की माझी इच्छाशक्ती दांडगी आहे म्हणून? मग ती म्हणते की हो, मला तर असं वाटतं. मग या उत्तरानं ते खूप सुखावतात आणि तिच्याशी थोडंसं हसून बोलायला लागतात. आता मात्र त्यांच्याबरोबर बोलताना जोला असं जाणवतं की ते तिच्या आई वडिलांना आणि तिच्या आजोबांना चांगले ओळखतात. त्यामुळे त्यांच्या तोंडून आपल्या आजोबांचं किंवा आई वडिलांचं खूप छान कौतुक तिला ऐकायला या ठिकाणी मिळतं. मग ते तिला एक प्रश्न विचारतात की तू माझ्या घरी इथं काय करायला आलीस? तेव्हा ती सांगते की मी लॉरीला या ठिकाणी भेटायला आले आणि मला असं वाटतं की लॉरीला त्याच्या वयाच्या मित्रमैत्रिणींची गरज आहे आणि त्यामुळे मी त्याला इथं भेटायला आलेली आहे आणि शेजारधर्म पाळायला आली.
त्यावेळी ते तिचे आजोबा त्याचे आजोबा तिला म्हणतात की हो, तुझे आई वडील सुद्धा असा छान शेजारधर्म पाळतात आणि मला असं वाटतं की तू आलीस तर काही मला म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझं येणं जाणं किंवा तुमच्या घरातल्यांचं येणं जाणं असेल तर काही हरकत नाहीये. म्हणजे इतके दिवस ज्याची भीती वाटत होती की त्यांच्या आजोबांना कदाचित हे आवडणार नाहीये, तर तसं काहीही नव्हतं. आणि छान पद्धतीनं ते लॉरी बरोबर तिची मैत्री झालेली होती. आजोबांनी परवानगी दिलेली होती की लॉरी ही त्यांच्या घरी जाऊ शकतो म्हणून. हे ऐकल्यानंतर जोला खूप आनंद होतो आणि त्या आनंदातच ती काय करते, घरी जाते ही सगळी हकीकत सांगण्यासाठी. आता मात्र ते आजोबा तिला जवळ बोलवतात आणि म्हणतात की तुला असं खरंच वाटतं का की माझी इच्छाशक्ती दांडगी आहे म्हणून? मग ती म्हणते की हो, मला तर असं वाटतं. मग या उत्तरानं ते खूप सुखावतात आणि तिच्याशी थोडंसं हसून बोलायला लागतात. आता मात्र त्यांच्याबरोबर बोलताना जोला असं जाणवतं की ते तिच्या आई वडिलांना आणि तिच्या आजोबांना चांगले ओळखतात. त्यामुळे त्यांच्या तोंडून आपल्या आजोबांचं किंवा आई वडिलांचं खूप छान कौतुक तिला ऐकायला या ठिकाणी मिळतं. मग ते तिला एक प्रश्न विचारतात की तू माझ्या घरी इथं काय करायला आलीस? तेव्हा ती सांगते की मी लॉरीला या ठिकाणी भेटायला आले आणि मला असं वाटतं की लॉरीला त्याच्या वयाच्या मित्रमैत्रिणींची गरज आहे आणि त्यामुळे मी त्याला इथं भेटायला आलेली आहे आणि शेजार धर्म पाळायला आली. त्यावेळी ते तिचे त्याचे आजोबा तिला म्हणतात की हो, तुझे आई वडील सुद्धा असा छान शेजार धर्म पाळतात आणि मला असं वाटतं की तू आलीस तर काही मला म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझं येणं जाणं किंवा तुमच्या घरातल्यांचं येणं जाणं असेल तर काही हरकत नाहीये. म्हणजे इतके दिवस ज्याची भीती वाटत होती की त्यांच्या आजोबांना कदाचित हे आवडणार नाहीये, तर तसं काहीही नव्हतं. आणि छान पद्धतीनं ते लॉरी बरोबर तिची मैत्री झालेली होती. आजोबांनी परवानगी दिलेली होती की लॉरी ही त्यांच्या घरी जाऊ शकतो म्हणून. हे ऐकल्यानंतर जोला खूप आनंद होतो आणि त्या आनंदातच ती काय करते, घरी जाते ही सगळी हकीकत सांगण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा लेसन जो आहे तो छान पद्धतीने समजलेला असेल. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण वेळोवेळी येणारे नवीन व्हिडिओ जे आहेत त्याचे अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला आणखीन इतरही कुठले लेसन किंवा इतरही इयत्तांचं जर एक्सप्लेनेशन जर अशा पद्धतीनं हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. यापूर्वी आपण 12वीचे सगळे जे काही नोट्स आहेत, रायटिंग स्किल, ग्रामर असेल, पोयम, टेक्स्ट असतील किंवा नॉवेल, याच्याबद्दल इन डिटेल सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील. तर त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एक्झामसाठी ऑल द बेस्ट. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा लेसन जो आहे तो छान पद्धतीने समजलेला असेल. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण वेळोवेळी येणारे नवीन व्हिडिओ जे आहेत त्याचे अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला आणखीन इतरही कुठले लेसन किंवा इतरही इयत्तांचं जर एक्सप्लेनेशन जर अशा पद्धतीनं हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. यापूर्वी आपण 12वीचे सगळे जे काही नोट्स आहेत, रायटिंग स्किल, ग्रामर असेल, पोयम, टेक्स्ट असतील किंवा नॉवेल, याच्याबद्दल इन डिटेल सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील. तर त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एक्झामसाठी ऑल द बेस्ट.